अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरात तसेच इतर काही ठिकाणी आश्रम, मठ स्थापन करून विविध समस्यांनी पेडलेल्या व्यक्तींचे अघोरी पूजाविधी, दैवी तोडगे, अंधश्रद्धायुक्त उपाय करून विविध प्रकारचे शोषण करणाऱ्या कमलेश शिवकुमार अधिकारी या भोंदूबाबा आणि त्याची साथीदार पत्नी विरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अनिशच्या प्रयत्नातून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याची थोडक्यात हकीकत अशी की सोलापूर जिल्ह्यातील लवूळ येथील मदन देवकर आणि ज्ञानेश्वर देवकर या दोन पीडित भावांच्या आईवडिलांचे 2021 मध्ये एका महिनाभराच्या अंतराने निधन झाले. या निधनामुळे ते दोन्ही भाऊ भीतीत आयुष्य जगत होते आणि त्यांनी यावर उपाय म्हणून दैवी तोडगे उपाय करणाऱ्यांचा शोध घेतला. तेव्हा त्याने यूट्यूबवर नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील भोंदूबाबा कमलेश अधिकारी याची माहिती मिळाली. नाशिकला येऊन त्यांनी या भोंदूबाबाला गाठले. कुटुंबाचे मागच्या जन्मीचे पाप आहे, ते राहत असलेल्या जमिनीत असलेला दैवी दोष आहे, त्या जमिनीत असलेला गुप्तधनाचा साठा, त्याच्यावर असलेले अतृप्त आत्मे यांनीच आईवडिलांना बळी घेतला आहे. तुम्हा दोघांना मृत्यूयोग आहे अशी भीती घातली. भोंदूबाबांनी लगेच दैवी उपचार करण्याच्या बहाण्याने त्यांच्या मनाचा ताबा मिळवला. पुढे दोघा भावांना भूलथापा मारून उज्जैन या ठिकाणी बोलवले. तिथे स्मशानभूमीत जळत्या चितेवर 4 दिवस अघोरी पूजा करत विविध पशूंचा बळी देण्यात आला. दैवी पूजेच्या नावाखाली 1.5 लाख रुपये उकळवले. काही दिवसानंतर नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमात पुन्हा अघोरी पूजा केली आणि त्यात विविध पशूंचा बळी देण्यात आला. दारू प्रसाद म्हणून दिली. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे त्यांना आश्रमात बळजबरीने ठेवून घेतले. त्यांच्याकडून घरगुती कामे करून घेतले. त्यांना लालूच भीती दाखवून त्यांना विविध प्रकारचे शोषण केले. तसेच मठ बांधण्याच्या नावाखाली त्यांची 2 एकर जमीन परस्पर नावावर करून घेतली. विशेष म्हणजे भोंदूबाबा कमलेश अधिकारी याच्या भोंदूगिरीमध्ये त्याच्या पत्नीचा सहभाग असल्याचं समोर आलंय. सोलापूरच्या या 2 पीडितांनी नाशिक येथील अनिशच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि हा भोंदूगिरीचा प्रकार समोर आला. कार्यकर्त्यांनी पीडितांना घेऊन इंदिरानगर पोलीस स्टेशन गाठले. प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांना पीडितांनी आपबीती ऐकवली. त्यानंतर कारंडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तपासाची चक्री फिरवली. भोंदू कमलेश अधिकारी त्याची पत्नी विरोधात जादूटोणा विरोधी कायद्याचे नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. या कामी अनिसचे डॉक्टर TR गोराणे, कृष्णा चांदगुडे, ॲडव्होकेट बाबासाहेब ननावरे, अनुप खैरनार, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे, ॲडव्होकेट सुशीलकुमार इंदवे आदींनी पीडितांना धीर देऊन त्यांना पोलिसांपर्यंत पोहोचवले. आणि या संदर्भात अजून कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी अनिशी अथवा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अनिसने केलं आहे. भोंदूअशोक खरतच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये भोंदूबाबांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होत आहेत. याचे कारण म्हणजे पीडितांमध्ये लढण्याची हिंमत आलेली आहे, त्यांना न्यायाची प्रतीक्षा निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्राने त्यांना साथ देत आहेत. असे सोलापूर जिल्ह्यातलं एक प्रकरण आमच्याकडे आलं होतं. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदूबाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. या भोंदूबाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं, महाराष्ट्र अनिशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठे करत आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.